दोन्ही हात लावून नशिबाला रडतील ठाई ठाई आता म्हणशील घरदार पाठीमागचे खातील सार पाठीमागचे खातील सारण शेवटी बा एकदा काळ येईन इंगळाला तुझ्या दारी रामाच्या रामपारी ज्ञानवंताच्या घरी काळ जाऊ दे भंगावरील पिंगळा गजबत तुझ्या दारी विठ्ठलाला साधू संताला केले आईला दालवर कापाची बोटाला दिले दान जातील आई रे मान सदबर भेटल ज्ञान ज्ञानाचा आई सागर भावा योगाई सुखाचा यावा कन्या का पुत्रा बर का वारा भरून जावा आनंदाची घरात टाळी वाजली जावा योगाई तुझ्या लेकाला लिकीला सुखाची यावा हा पिंगळा लुसी येतो मारे रामाच्या राम पाऱ्याला पाटाच्या माये पाऱ्याला हा पिंगळा लोच्याला देते मावळे साडी पातळाचं झालं गडर मावळे तुझं झालं साडीला महागाई 7.5 जावाव जन्मोजन्मी पुण्याची पायरी लावाव आळंदी पंढरपुरा ही चारी रामजोडीनं घड जावाव कृष्णभर काही मोठी रावाव ज्ञानाचा सागर तुझ्या संसारात यावा दिल्या माई एका हाती देव देतील माये दोन्ही हाती मानव अवतार आई एकदा चला एकदाच निघून झाला घरी चला बर का भरवसा पुढे आकाया बाचा पासा देव करीला सा पुसा किती केल्या एकादशी किती केल्या बारसी किती केले आई ग पाप पुण्य वर निगती असा ग बाई पुसा धर्माचा अर्थ कोण्या राजाला लागला नाही धर्म दिल्याला पडलाई पडला तुझ्या गे हा संसार संसार केलाई गाई गाई शेवटला म्हणले सोबत काही आलार नाही धर्म केला पिंगळ बाबावरी हर हर गंगाला पातळ गंगाला शीतळ गंगाला नवनाथाला खंडेरायाला जेजुरीच्या खंडेरायाला माणसाला धर्म द्यावा पिंगळ बाबाला धर्म येतील कामाला आत्मा कुडीचं भांडण आत्मा कुडीचं भांडण आत्मा माय फार बैमान बैमान जातो कुडीला टाकून जातो कुडीला टाकून घरी आपल्या गाई म्हशीन आत्मा चालला उपासी आत्मा चालला उपासी दान स्वर्गवासी होतील आणि हे धर्म तुझ्या कामाला ग निदानी संगती येतील दान करते पुण्यवान आई बापाचे गुण साधू संताची लेख कुळाचा केला मान धर्म कामा येईन स्वर्गवास देवा दान होईन धर्म करावा उद्याच्या नागनाथा प्रळी वैजनाथा चक्रवाडी त्या माऊलीला भीमाशंकर देवाला शिर्डी साईनाथ बाबाला शेगाव गजानंदाला आळंदी ज्ञानेश्वर माऊलीला सब तीर्थ बारुंबार आणि गंगा सागर बाई एक भार माझेची पातळाची घडी गायचा कुंड भेटल पाण्याचे स्वर्गवासी सांगण्यासी हो पिंगळा येतो बाई तुझ्या दारीना अशा पाटच्या गपारी यमाच्या घरी जाता जाता देव करतो पासापुसी किती केल्या वस्त्र एकादशी सगळं सांगावं लागतं यमा बसी तवा चिठी द्या वापसी युनी 84 दक्ष पिरावा मानव
या बाबा आणि गाईचा कुंड पायाला भेटावा. बघा रामकृष्ण हरी, आपण हे जे आहे दोघ जण, यांचं काय नाव म्हणले? बालाजी हरगावकर, बालाजी हरगावकर आणि अंबादास वायफळकर. अंबादास वायफळकर, जिल्हा परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी या ठिकाणाहून बीडमध्ये आलेले. पिंगळा ही आपल्या महाराष्ट्राची अस्सल संस्कृती आहे आणि अनेक संतांनी त्या तुम्ही सगळ्याच संतांनी या पिंगळ्याचं रूपक गायलेलं आहे, त्याचं म्हणलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे विशाल महाराज खोले तेच रूपक गात असतात. ते पिंगळा जे आहेत ते प्रत्यक्ष पिंगळा जोशी समाजाचे हे दोघं जण आहेत, बीडमध्ये आले आणि त्यांचं बीडमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि इथं डोंगरे महाराज सुद्धा आहेत. खरोखर तुम्ही ही जी संस्कृती पुढं चालवताय, पुढची पिढी चालवत का ही संस्कृती वाटतं का? म्हणजे पहा, ही शेवटची पिढी आहे, यांच्यानंतर ही महाराष्ट्राची अस्सल परंपरा जवळजवळ संपणार आहे. म्हणून ही जतन व्हावी यासाठी देवाचं नामस्मरणाचं महत्त्व पहाटपासून सांगून सगळ्याला जागृत करणारी ही या महाराष्ट्रातली शेवटची पिढी ठरणार आहे. खरोखर याचा विचार करावा आणि यांचं मनपूर्वक अभिनंदन की यांनी ही परंपरा पुढं चालवलेली आहे. रामकृष्ण हरी. ही लोककला कधीपासून आहे काय माहिती आहे तुम्हाला? तुमच्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही शिवाजी मावळे आहे. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे त्यांच्या काळामध्ये सुद्धा ही कला फार त्यांच्या महत्त्वाची काळामध्ये होती. सुद्धा हा कला होता. म्हणजे त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये आणि पहिले बहुरूपिया लोकं असेल, पिंगळा असेल किंवा वासुदेव असेल, हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये काम करत हा होते. पिंगळा हा पहिला लोकांच्या दारी जात नव्हता. हा. हा रस्त्यानं चालायचा. रस्त्यानं चालता चालता डाळ आणून द्यायची. हा पिंगळा हा मागं वापस फिरून सुद्धा पाहत नव्हता. हा. त्याच्याबद्दल काय होते, हा पिंगळा गायन म्हणित रस्त्यानं चालण्याबद्दल हा मायमावली समोरूनच यायची, दान द्यायची. मागून आलेले दान घेत नव्हता. घेत नव्हता. हो. आता ह्याच्याबद्दल कसं व्हायले, बराती जातरच्या चोऱ्या चपाट्या होते, पाठी लोक उठत नसल्यामुळं हो जेणेकरून काही अडचणी घडत्यात. त्याच्यामुळं हा धंदा आम्ही रात्रचा बंद केला. हो. त्याच्यामुळं आता आम्ही हा दिवसा मागण्याचा उपचार केला. पहाटे उठवायला घरी यायचे ना. हा पाठ उठवायला आम्ही घरी यायचो. हा पाठ उठवायला तुमच्या दारी बी येत नसतो, कारण की रस्त्याने रस्त्याने चालायचं. आमचा आवाज ऐकला की माऊली उठायची. हो. माझा आता कसं झाले बाबा, 8-9 वाजल्याशी माऊली उठणार. हो. गेली गेली वया सासूपुडी सुनाच्या पाया. हो. जमाना निघला खोटा लेख मारतो बापाशी बेटा. हो. असे काळमान आता बिघडले. हो. पहिल्यावाने काळ राहिले नाही आता. हो. त्याच्यामुळं आता उठणं हे माणसाला कठीण झाले. हो. उठणं हे माणसाला जीवा उधार झाले. 8-9 वाजल्याशिवाय माणूस उठत नाही. पहिली माऊली रात्रच्या 4 वाजता उठायची, सडा सावरण करून अंगणात घालून बिडून बसायची. अहो आमचा आवाज ऐकली की माऊली रस्त्यावर यायची, दान द्यायची, फुलाची पाकळी द्यायची, आम्ही निघून जायचो. आता आम्ही त्याच्यामुळे रात्री 4 वाजता बंद केलं. आता दिवसा 6 वाजल्यापासून आमचा देवाचा भक्तीचा कार्यक्रम सुरू असतो. छान ऐतिहासिक अशी लोककला आहे. मला एक सांगा की आता जे तुम्ही असं समजा पूर्वीच्या काळी असं झाडावर वगैरे चढायचे, बरोबर का नाही? झाडावर चढायचे, असं देवाचं नामस्मरण करायचे. मग हे आता हळूहळू जी पिढी आहे समजा ही दुसऱ्या क्षेत्रात चालली आणि हे कशामुळं आता इकडे येईना त्या पिंगळा या क्षेत्रामध्ये पारंपरिक? आता कसं आहे बाबा, आम्ही जे व्यवसाय करतो, आमच्या वडिलाची परंपरा जी आम्ही भागवली, हा आमचे मुलं भागवितील का नाही आम्हाला माहित नाही. का बरं? आता सगळी दुनिया सोन्या वळते का? तुम्हाला वाटतं का तुमच्या पोरांनी हे असं करावं? नाही. वाटतं का नाही? त्यांना वाटतं का? वाटतं का? काय बरं वाटतं? पण त्यांचं भविष्य, पण हे भविष्य त्यांचं बिघडत चाललं. हा. आता हे जर धंदा करीत राहिलं मुली भेटणं मुश्किल झालं आता. बरोबर. आमच्या मध्ये म्हणजे ते काहीतरी नोकरी किंवा कामधंदा करीत असेल. मुलीचे आई वडील सांगतात शिक्षण किती, तुला शेती किती, बरोबर. घर आहे का, पगार आहे का, कोणत्या नोकरीला आहे. हा. आता हे पहिलं आमचं एका जबानीवर स्वरूप होतं. जबानीवर व्हायचं. हा. जबानीवर आमच्या आई वडिलाची एक जबान म्हणलं की 1 लाखाची. आता तसं राहिलं नाही. मिनिटात बदल झाला. मायलेकाची ओळख राहिली नाही. सगळं बुडून गेला बाजार. हे निवृत्ती महाराज सांगतात का हे 100% खरं आहे. खरंय. हे बदलून गेलं. आता ही एक ऐतिहासिक लोककला आहे, ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली आहे. आता आपण वासुदेव म्हणतो, बहुरूपिया म्हणतो किंवा पिंगळा म्हणतो. आता याचं कुठलं काही लिखित साहित्य उपलब्ध आहे का?
पुढच्या पिढीला अभ्यास करायचा झाला, माहिती घ्यायची झाली. शेती आतापर्यंत समजा एका पिढीने पुढच्या पिढीला शिकवलं, हो. वडिला आजोबांनी नातवाला, वडिलांनी मुलाला शिकवलं, ती आजपर्यंत चालत आली. आता हे पुढं संपण्याचा धोका दिसायला लागलाय नाही संपणार म्हणजे संपलं संपलं. जवळपास. आमची शेवटची पिढी संपली. वेगळा म्हणजे कसं आहे, आता माझा कुठं मुलगा आता श्रीरामपूरला शिकायला आहे. हा 12वी झाली ती. 12वी झाली, ते करू शकत नाही. नाही करू शकत. हां आता वरच्या वर शिक्षण वाढले, पहिले नोकऱ्या नव्हत्या आमच्या लोकांना, आता सगळं सवलती झाल्या, सगळं आम्हाला घरदार शेती पोती सगळं सगळं तुमच्या पायाच्या मुळे सगळं स्थायिक झाले आता सगळे. स्थायिक झाले. पहिलं आमच्या लोकांना गाव नव्हतं, आणि गाव नव्हतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी अलीकडच्या काळामध्ये की लोककलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे जुन्या काळामध्ये जे होतं ना, मनोरंजनाची कुठली साधनं नव्हती, मनोरंजन रस्त्यावर व्हायचं. आता मग वासुदेव असतील, पिंगळा असतील, डोंबारी असतील किंवा बहुरूपिया असतील, असे अनेक कलाकार, पोतराज असतील, असे गावामध्ये येऊन मनोरंजन करायचे. आता हे घरात आल्यामुळं बाहेरचं महत्त्व कमी झालं. त्यामुळं सुद्धा कलेकडचं जे लोकांचा ओढा आहे तो ह्या कमी झाला आहे. कलेचा अभ्यास कमी झाला. अभ्यास कमी झाला कलेचा हा अभ्यास किंवा त्यातली साधना कमी झाली. त्यातमध्ये त्याच्यात एक नीतिमत्ता चांगली नाही. नीतिमत्ता चांगली नाही. हां नीतिमत्ता चांगली नाही. मागणं धंदे पोट भरणारी बी सोयीची. म्हणजे मगाशी जे तुम्ही म्हणले ना की आता हे केल्यानंतर मुलांना मुलगी मिळाना, याचा अर्थ स्पष्ट आहे की याची प्रतिष्ठा कलेची कमी झाली. कलेची कमी झाली. हा धंदे नाही, त्या काळातला जी परिस्थिती आणि आजची परिस्थिती बदलली, त्यामुळं ही कला सुद्धा लोप पावत चालली. सगळं जुनं ह्या कला फार महत्त्वाच्या आहेत बरं का, पण आता टिकवणं सांभाळणं सुद्धा अवघड आहे. कारण हे पुन्हा निर्माण होणार नाही. एकदा हे संपलं की संपलं, याचं पुन्हा निर्माण नाही. जसं आपण म्हणतो ना, एखादी वनस्पती नामशेष झाली म्हणजे संपली, पुन्हा तिचं निर्माण नाही. एखादा प्राणी, आता जसं भारतातला चित्ता संपला, आपण विदेशातून आणून सांभाळले पण ते राहिले नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट, पक्षी असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल किंवा कला असेल, ती संपली की संपलीच, पुन्हा निर्माण होत नाही. तुम्ही आजपर्यंत हे चालवत आणलं, मनापासून धन्यवाद. तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद वाटला. महाराजांनी ऐकलं म्हणले, आपण त्यांना बोलून घेऊ म्हणले. कारण खरंच आम्ही लहानपणी हे पाहिलेले, अनुभवलेले, त्यामुळे आम्हाला त्याचं आकर्षण आहे. मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही करताय ते फार छान आहे. लोककला जपताय तुम्ही. धन्यवाद. पण लेकरांना शिकवा भरपूर, त्यांना डॉक्टर